हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम सेट 44 सॉल्व्ह करणार आहोत. एकदम छोटासा प्रॉब्लेम सेट आहे, पटकन सॉल्व्ह करूया आणि एकदम सिम्पल पण आहे. इथे बघा, हे खाली जे आपल्याला याच्यामध्ये वर्डमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, 24 क्लॉकमध्ये लिहायचं आहे. म्हणजे 30 मिनिट पास्ट 10 इन द मॉर्निंग. आता इन द मॉर्निंग म्हणजे काय असतं, AM असतं. मग AM वेळेस आपण 24 क्लॉकमध्ये आपल्याला काय दिसतं, नंबर बदललेले दिसतात का? म्हणजे 10, तुम्ही जर मोबाईलमध्ये 24 क्लॉक बघितलं असेल तर रात्रीचे 10 तुम्हाला किती दिसतं, इथे 22 दिसतं 10च्या ऐवजी. ठीक आहे, पण सकाळच्या वेळेस तुम्हाला काय दिसतं, 10च दिसतं. म्हणजे इथे काय सांगितलं, इन द मॉर्निंग. म्हणजे मग आन्सर काय असणार आहे, 10:30. ठीक आहे, मॉर्निंगच्या वेळेस हे आकडे बदलत नाहीत, नंतर 12 नंतर बदलत जातात. म्हणजे जो 13 असतो, 1 असतो, तो किती होतो, 13 होतो. आता इथे पण बघा, 10 मिनिट्स पास्ट 8 इन द मॉर्निंग म्हणजे 8 आहे तसाच आहे. म्हणजे 8 वाजून किती मिनिटं झालेत, 10 मिनिटं. हे काय असणार आहे, एमच असणार आहे, बरोबर, इन द मॉर्निंग. आता दिलंय 20 मिनिट्स पास्ट 1 इन द आफ्टरनून. इन द आफ्टरनून म्हणजे 1चं काय होणार आहे, 1 आपण काय म्हणणार आहे, 13:20 म्हणजे 1 वाजून 20 मिनिटं झाली आहेत. 40 मिनिट्स पास्ट 5 इन द इव्हिनिंग. इव्हिनिंग 5ला इव्हिनिंगमध्ये कसे दिसतात आपल्याला, म्हणजे 1 जर 13 असेल तर 2 काय आहे, 14. त्याच्यानंतर 3 काय आहे, 15. 4 आहे 16 आणि 5 किती आहे, 17. म्हणजे कसं दिसणार आहे, 17:40 म्हणजे हे 5 वाजून किती मिनिटं झालेत, 40 मिनिटं. ठीक आहे, तसंच आपल्याला आता हे मॅच द फॉलोइंग करायचं आहे. हे 12 क्लॉकमध्ये दिलंय, हे 24 क्लॉकमध्ये दिलंय. इथे आपण आता आन्सर इथे असे मध्ये लिहूयात. सो 9:10 AM. मग 9:10 AM सकाळी काय दिसणार आहे, सेमच दिसणार आहे. सो इथे काय येणार आहे, 9:10. 2:10 PM. आता PM आहे, PM म्हणजे 2चं काय होणार आहे, मग 1चं काय आहे, 13 म्हणजे 2 काय आहे, 14. सो 14:10. 5:15 PM म्हणजे 5चं परत काय होणार आहे, 17:25 PM. 17:25. जेव्हा 17:25 आपण लिहितो तेव्हा आपण PM म्हणत नाही, ते ऑटोमॅटिक कळतं की 17:25 म्हणजे संध्याकाळच आहे. संध्याकाळचे 5 वाजून 25 मिनिटं झालेले 24 क्लॉकमध्ये. 11:10 PM. PM आहे म्हणजे मग आपण काय येणार आहे, 11चं 23:10 आणि 7:25 AM आहे म्हणजे आहे तेच येणार आहे, 7:25 AM. ठीक आहे, इथे प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट आपला 44 इथे आपला संपलेला आहे. तुम्हाला आधीचे प्रॅक्टिस सेट 5th स्टँडर्डच्या प्लेलिस्टमध्ये दिसतील, ते बघा, ते जर बघितले नसतील तर, आणि त्याच्यावरून अभ्यास करा. ठीक आहे, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.